नमस्कार. होम मिनिस्टरच्या आजच्या भागामध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. भांडूप पश्चिमेला आलेले आहोत आणि नरदास नगरमधल्या वहिनींना भेटणार आहोत. परब वहिनी आणि टाकळे वहिनी या दोन्ही वहिनी वाट बघत आहेत. भांडूपमध्ये म्हणजे या परिसरात खूप दिवसांनी आलो आहोत. भेटूया पहिल्या वहिनींना आणि सुरुवात करूया आजच्या भागाला. भांडूप पश्चिम नरदास नगर दिव्या शिवांगण इमारतीमध्ये राहणाऱ्या सौ मानसी सुधाकर परब वहिनींना भेटून बघूया आज त्यांनी कशी तयारी केलेली आहे. पेंटिंग, रांगोळी असे छंद जोपासणाऱ्या वहिनी आज प्रश्नांना कशा सामोऱ्या जातात ते बघूया. नमस्कार. नमस्कार. नाव सांगा. मी सौ मानसी सुधाकर परब. माहेरचं नाव? मनीषा पांडुरंग सुर्वे. संपली प्रार्थना. आता हात खाली. घाबरू नका, टेन्शन नका घेऊ. वहिनी शाळा कुठली तुमची? नवजुनी विद्या मंदिर. आणि माहेर कुठलं? बाहेर पण भांडूप मध्ये. भांडूपला कुठे? नरदास नगर इकडेच आहे. सगळे अंतरावर. सगळे इथले इथले. बरं, आता ओळख करून द्या. हे मिस्टर. नमस्कार. मिस्टर सुधाकर विष्णू परब. हे बाबा आमचे. नमस्कार बाबा. या आई. नमस्कार. हा माझा मोठा मुलगा कृणाल. बर. हा दंडेचा मुलगा. हा माझा छोटा मुलगा शुभम. बर. ही छोटी नणंद, ही मोठी नणंद. आई कुठे गेली? ही आई माझी ब्ल्यू साडीवर. नमस्कार. या आजी. नमस्कार. तो माझा भाऊ. नमस्कार. ही माझी मोठी नणंद. नमस्कार. ही तिची मुलगी आणि हे पूर्ण दिव्य शिवांगणचे फॅमिली मेंबर पूर्ण. वा वा वा, छान छान. नमस्कार सगळ्यांना. आता घरी जाऊन आपण प्रश्नोत्तर आणि गप्पा. कसं काय जमलं? कसं काय जमलं म्हणजे हे होम मिनिस्टरचं विचारताय? तुम्ही कुठलं सांगाल? होम मिनिस्टरचं सांगणार. हा सांगा. हो. मी माझी एक नणंद आहे म्हणजे चुलत नणंद, ती करुणा, आणि माझा भाऊ. आता तरी मगाशी ओळखून दिली. त्या दोघांनी मिळून SMS केलं म्हणजे आम्ही तिघांनी मिळून, त्यामुळे हे शक्य झालं. आणि मग तिकडे कसं जमलं? कुठे? तिकडे? तिकडे म्हणजे? आणि ते कसं जमलं? लग्नाचं विचारताय का? मग कुठलं? लग्नाचं विचारताय, सांगते ना. लग्नाचं आमचं लव्ह मॅरेज कम अरेंज मॅरेज आहे. म्हणजे काय असतं ते? म्हणजे पहिलं प्रेम झालं, त्याच्यानंतर सगळ्यांनी संमती दिली आणि मग आमचं लग्न झालं. कुठे झालं ते प्रेम? प्रेम इथेच झालं, नरदास नगरला. कसं काय? भांडूप मध्ये. कसं काय म्हणजे? कोणी पुढाकार? कसं काय पुढाकार? म्हणजे त्यांनी स्वतःनीच केला पुढाकार. त्याच्या आधी असं काय झालं की त्यांनी तुम्हाला विचारलं? त्याच्या अगोदर काय नाही, मी म्हणजे नर्सिंगला होते, मी डिप्लोमा केलाय. मी आठवड्यातून एकदाच यायची, संडे मंडे. त्या त्यांनी मला बघितलं इथे आमच्या इथे आईच्या इथे. त्यानंतर 2-3 वेळा त्यांनी मला प्रपोज म्हणजे विचारलं, माझ्याशी लग्न करशील का? असं डायरेक्ट म्हणजे एकदा त्यांनी डायरेक्ट विचारलं. मग होकार कधी दिला तुम्ही? होकार मी साधारण 5-6 महिने झाले, म्हणजे त्यानंतर विचार केला. मग होकार दिला काय? हो हो. आणि मग काय म्हणाले ते? मग कुठे भेटलात पहिल्यांदा? पहिल्यांदा आम्ही भेटलो सिद्धिविनायकाच्या देवळात. मग छान झालं. नणंद कोण नाव काय नणंदबाई? ही छोटी नणंद सुलभा मनीष बालेकर आणि मोठीचं दीप्ती दीपक कुबल. दीपक. आणि छोट्या? छोटी सुलभा मनीष बालेकर. सौ. कुठे असतात नणंदबाई दोन्ही? मोठ्या? एक भांडुपला असते मोठी नणंद माझी आणि ही छोटी वरळीला. हो. मग आता छोट्या नणंदबाईंशी गप्पा मारूया. हो हो. बोलो. सुलभा. नमस्कार. नमस्कार. नणंदबाई तुम्ही कुठे असता? मी वरळीला. आणखी काय सांगाल वहिनीबद्दल? वहिनीबद्दल म्हणजे कोणतीही वेळ प्रसंग असून दे, कितीही वाजून दे, ती फक्त एक फोन केला ना की असं वहिनी मानसी असा प्रॉब्लेम आहे, ती आल्याशिवाय राहणार नाही. कोणी नसेल तरी धावत येईल ॲटलिस्ट. कारण माझ्या प्रेग्नेन्सीच्या वेळेला पण तिने मला खूप सावरून धरलंय. तीच असायची माझ्याबरोबर जास्त. बापरे. वाडियापासून वगैरे आम्ही दोघी जणी धावायचो. म्हणजे खूप मला हे केलंय तिने. आणि घरातल्यांशी पण एवढं प्रेमाने वागते ना, प्रश्नच नाही तिच्याबद्दल. असं म्हणजे खास कॅमेरा आहे असं म्हणून नाही, पण खूप छान हे केलंय तिने. घर पण खूप सुंदर हे केलं आमचं. वा. नणंदबाई आपल्या वहिनीबद्दल बोलताना मनातच नाही तर डोळ्यातनंही व्यक्त होऊ लागलेले आहे की अशी छान वहिनी असणं हे किती भाग्याचं लक्षण आहे ना. किती छान. बर, आता मी तुम्हाला वहिनी प्रश्न विचारतो. मला सांगा, तुमच्या दिव्या शिवांगण दिव्या शिवांगण सोसायटीत प्रवेश करताना उजवीकडे काय सूचना लिहिलेली? हा रहदारीचा मार्ग नाही. रस्ता नसेल. रस्ता नाही. वहिनीने सांगितलं हा रहदारीचा मार्ग नाही, आणि त्या सांगत होत्या ते बरोबर होतं. हा रहदारीचा रस्ता नाही असं लिहिलेलं आहे. त्यामुळे म्हणजे अर्थ जरी तो असला तरी शब्द महत्वाचे, म्हणून हे बक्षीस केलं.
आता मी तुम्हाला एक ओळ सांगतो, उखाणा पूर्ण करा. छंद आहे माझा रेखाटते मी रांगोळी. पुढे. छंद आहे माझा रेखाटते मी रांगोळी. सुधाकर रावांचं नाव घेते होम मिनिस्टरना करते ओवाळणी. अरे नाही, गडबड झाली, जमलं होतं, पण हे सुद्धा बक्षीस गेलं. आता वहिनी बघूया आता नणंदबाई मदत करतात का बक्षीस मिळवून द्यायला. मी 5 शब्द सांगणार. पहिला शब्द तुम्ही लक्षात ठेवायचा, दुसरा तुम्ही, तिसरा तुम्ही, चौथा आणि 5वा तुम्ही, आणि मग तुम्ही त्याच क्रमाने परत सांगायचं. एकदाच सांगणार. 1 नंबर तुम्ही, 2 नंबर तुम्ही, 3, 4, 5 सुरू. इकडे तिकडे, इथे तिथे, इडापिडा, आरडाओरड, आवड निवड. सांगा. इकडे तिकडे, तिथे 2, इडापिडा, 3, 4, आवड निवड. 5. अभिनंदन. वा, हे बक्षीस मिळालं. थँक्यू. आतापर्यंतच्या या 3 प्रश्नांमधलं हे पहिलं उत्तर बरोबर आल्यामुळे 100 रुपयाचं बक्षीस मिळालं. भेटूया टाकळे वहिनींना. भांडूप पश्चिम आनंदनगर शारदा अपार्टमेंट मध्ये राहणाऱ्या सौ जान्हवी राजेश टाकळे वहिनींना आता आपण भेटणार आहोत. गायनाची आवड असणाऱ्या वहिनी आज प्रश्नांची उत्तरं कशी देतात तेही बघूया. नमस्कार, नाव सांगा. जान्हवी राजेश टाके. माहेरचं नाव? प्रतिभा मधुकरराव डोले. आणि माहेर कुठलं? अकोला. अकोल्याला कुठे? अकोला विदर्भ. अकोला नागपूरकडे आहे ना. हो का, बरं. पण अकोल्यामध्ये कुठे असं विचारायचं? नाही, प्रॉपर अकोला. प्रॉपर अकोला. बरं, आता ओळख करून द्या. हे माझे मिस्टर. नमस्कार. ही माझी मुलगी. बर. ह्या माझ्या नणंदबाई, मोठ्या नमस्कार. नणंदबाई, या मधल्या नणंदबाई. हे माझे सासरे. नमस्कार. तो माझा भाऊ. नमस्कार. ह्या माझ्या सासूबाई. नमस्कार. ही माझी भाची. बर. हा भाचा. हा. आणि ह्या शेजारी ही माझी आत्याची सून. बरं बरोबर. नमस्कार. आणि आत्या आत्या आतमध्ये. आणि आता प्रश्नोत्तर. हे गाण्याचं कुठे क्लास वगैरे केला होता? क्लास मी अकोल्यालाच केला होता. मी 3 परीक्षा दिल्या आहेत. बरं. अकोल्याला कोणाकडे शिकला? कावळे काकू म्हणून होत्या, त्या आता नाही हा. आहेत, त्यांच्याकडे मी शिकले. हो का? ऐकवा ना जरा. जीवनात ही घडी अशीच राहू दे. जीवनात ही घडी अशीच राहू दे. प्रीतीच्या फुलावरी वसंत नाचू दे. जीवनात ही घडी अशीच राहू दे. वा वहिनी, हे सगळं तिकडे अकोल्याला शिकला होतात का? मग त्याच्यानंतर पुढे मग ते गाणं कंटिन्यू नाही केलं? नाही, पुढे लग्न झालं त्याच्यानंतर नाही केलं. म्हणजे आवड, मला इच्छा होती करायची, हा. पण इकडे जवळपास कसं मुंबईला सगळं दूर दूर असतं ना, त्याच्यामुळे इथे मुंबईत दूर दूर असतं आणि अकोल्यात काय जवळ जवळ भांडूप असतं. मध्ये तरी मला असं काही वाटत नाही आहे म्हणून त्याच्यामुळे राहून गेलं. मिस्टरांना काय कसली आवड आहे? विशेष काही आवड नाहीये. नाही. नाही. पण त्यांना असं फिरायला जायला, हा, फिरायला जायला फॅमिली आवडतं. बरोबर घेऊन हो हो, आवडतं. फक्त फॅमिली बरोबर घेऊन आणि मित्रांबरोबर पण फिरायला आवडतं. आवडतं. बर. आता नणंदबाई काय करतात तुमच्या? त्या गृहिणी आहात. किती? गृहिणीच आहेत त्या. किती नणंद आहेत तुम्हाला? 3. 3. हा. मग सगळ्यात लहान कोण आहे? ती कुंदा जोशी म्हणून आहे. अच्छा. त्याच्यापेक्षा मोठी? भारती कुळे. त्याच्यापेक्षा मोठ्या? संगीता उमासरे. मग आता कुठल्या नणंदबाईंना बोलवणार आहात? मधल्या. मधल्या. या. नमस्कार. तुम्ही कुठे असता? मी ठाण्याला. ठाण्याला कुठे? वर्तक नगर साईबाबा मंदिर. हा. मग यांचं लग्न झालं तेव्हा तुमचं झालं होतं की नंतर झालं? नाही, माझं आधी झालेलं, नंतर त्यांचं झालं. अच्छा, तुमचं आधी झालेलं. हो, माझ्या 2003 मध्ये. आणि यांचं 2005 मध्ये. 2005 मध्ये. मग काय तुम्ही काय खूप जाच करता? नाही, करायला आम्ही इथे येतोच ना, फक्त वॅकेशन सुट्टी. फक्त सुट्टी देता. काय करता तुम्ही? मी घरी असते, गृहिणी. घरीच असता. आणि काय वहिनी बाई कशा आहेत तुमच्या? छान आहे, मन मिळावू आहे, हा. आणि सर्व गुण संपन्न. सर्व गुण संपन्न. बरं, तुमच्या भावाबद्दल सांगा ना. भाऊ माझा साधा, हा. सरळ. सरळ. साधा सरळ. बर. आणि कुठे जमलं लग्न यांचं?
इथेच आम्ही म्हणजे आमच्या नात्या ह्याच्यामध्ये असं जमवलं मंडळामध्ये. मंडळामध्ये. बरं. आता वहिनी तुम्हाला प्रश्न विचारतो, मला सांगा तुमच्या बिल्डिंगच्या लिफ्ट मध्ये एका वेळी किती माणसं असावीत अशी नोंद आहे? एका वेळी 4. 4. लिफ्ट मध्ये कॅपॅसिटी आहे 6 माणसांची, त्यामुळे पहिलं उत्तर चूक. बरं, आता हा उखाणा पूर्ण करा. होम मिनिस्टरचा खेळ खेळताना झाले मी दंग. राजेश रावांशी संसार करताना झाले मी गुंग. वा, अभिनंदन वहिनी. हे बक्षीस मात्र तुम्हाला मिळालं. आणि आता यानंतर मी तुम्हाला 5 शब्द सांगणार दोघींना, एक तुमच्यासाठी एक तुमच्यासाठी. आणि वहिनींनी पहिला तर तुम्ही दुसरा, तिसरा, चौथा आणि 5वा लक्षात ठेवायचा आणि सांगायचा. वाकडं तिकडं, आजूबाजूला, वरती खाली, इकडून तिकडून, इथला तिथला. सांगा. पहिला. वाकडं तिकडं, आजूबाजूला, वरती खाली, इकडून तिकडून शेवटचा होता. शेवटचा इकडून तिकडून. बरोबर नाही. वाकडं तिकडं बरोबर, आजूबाजूला बरोबर, वरती खाली बरोबर, इकडून तिकडून बरोबर आणि नंतर होता इथला तिथला. तो राहिला. हा, इकडून तिकडे असं झालं, त्यामुळे तोही बाद झाला. 3 बरोबर आली, पण 5ही बरोबर आली असती तर बक्षीस मिळालं असतं.